आज रथसप्तमी या दिवशी सूर्यनारायणाची उपासना केली जाते आणि चुलीवरती मातीच्या मटक्यामध्ये दूध उतू घालतात. आणि आता या फ्लॅट सिस्टीममुळे आपल्याला ते शक्य नाही आहे. आपण गॅसवरतीच ते दूध उतू कसं घालायचं ते बघूया आणि ही आपली पारंपरिक पद्धत पुढे नेऊया. आधी आपण गॅसची पूजा करून घेऊया. हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. थोडीशी हळद ओली करायची आहे आणि त्याने स्वस्तिक अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. आणि सकाळी लवकर उठून ही पूजा करायची असते. स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कुंकवाचे बोट लावायचे आहे आणि त्याच्या दोन्ही साईडने 2 रेषा अशा उभ्या ओढायच्या आहे आपल्याला हळदीच्या. आणि छान प्रकारे मनोभावे आपल्याला गॅसची पूजा करायची आहे. छान पद्धतीने तिन्ही आपल्याला शेगडीची पूजा करून घ्यायची आहे. तुमच्याकडे चूल असेल तर उत्तमच. आणि आता याला फुलं वाहून घ्यायची आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे. अगरबत्ती आणि धूप ओवाळायचा आहे. आणि नंतर आपल्याला दूध उतू घालायचं आहे गॅसवरती. गावाकडे गाईच्या शेणाच्या ज्या गौऱ्या असतात त्यावरती दूध उतू घालतात मातीच्या भांड्यामध्ये, अंगणामध्ये. पण आपल्याकडे ते उपलब्ध नाही आहे, त्यामुळे आपण गॅसवरती प्रोसेस करत आहोत. आणि आता धूप दीप ओवाळून झालेला आहे. आता एक तांब्या घेतलेला आहे मी. तुमच्याकडे जर सुगडं असेल संक्रांतीचं उरलेलं तर ते तुम्ही घेऊ शकता. आणि त्यावरती असं हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे आणि मध्ये कुंकवाचे बोटं लावून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. आणि तुमच्याकडे मातीचं भांडं असेल तर खूपच छान. माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी तांब्यामध्ये उतू घालत आहे. गॅस पेटवलेला त्यावरती आता आपण हे तांब्या ठेवून देऊया. आता यामध्ये 2 चम्मच मी तांदूळ धुवून घेतलेले आहे ते टाकून देऊया. आपला पोहे खाण्याचा चम्मच असतो तो, त्याने मी तांदूळ घेतलेले आहे. आता यामध्ये आपण दूध टाकून घेऊया. अर्धा तांब्या दूध टाकून घेत आहे म्हणजे छान असं उतू येतं. खूप भरून टाकायचं नाही आहे. आणि यामध्ये टाकूया साखर. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर यामध्ये टाकू शकता. आणि मिक्स करून घेऊया. आपली भारतीय संस्कृती कृतज्ञता व्यक्त करायला शिकवते आणि या दिवशी सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे रथसप्तमी. म्हणजेच तुम्ही पाहू शकता दूध मस्त असं उतू आलेलं आहे. आणि ज्या दिशेने दूध उतू गेलं त्या दिशेने अशी भरभराट होते असं म्हणतात. आणि तुम्ही पाहू शकता मस्त आपली ही खीर तयार झालेली आहे. याचा नैवेद्य आपण सूर्यदेवाला दाखवायचा असतो आणि हे उतू गेलेलं दूध अग्नीला अर्पण करायचं असते. आणि पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली ही खीर तयार झालेली आहे. एका वाटीमध्ये तुम्ही देवाला नैवेद्य दाखवू शकता सूर्यदेवाला, किंवा असाच तांब्या तुम्ही देवापुढे ठेवू शकता. आपला प्रसाद तयार झालेला आहे. मंडळी, तुम्हाला ही आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच मस्त छान भन्नाट रेसिपीमध्ये. बाय बाय मंडळी.